हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. नवरा बायको फिरायला बाहेर पडतात. कारमध्ये बसत नवरा सीट बेल्ट लावतो. बायको, तुम्हाला ना माझ्या वटपौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास नाही. उखाणा. वडाच्या झाडाला फेऱ्या मारते 16. रावानी पिक्चर दाखवला, आंधळा मारतो डोळा. वटपौर्णिमा झाल्यानंतर सर्व बायकांना स्वर्गातून असा मेसेज येणार आहे. हाय, युअर हजबंड हॅज बीन सक्सेसफुल रिचार्ज फॉर लाईक नेक्स्ट 7 years. एन्जॉय युअर अनलिमिटेड रिचार्ज. वटपौर्णिमा जवळ येत आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जास्त दागिने आणि भारीतली साडी नेसून वड पूजायला जाऊ नका. नाहीतर बाकीच्या बायका बोलतील, देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे. वडाला पूजून बायको घरी आली अन दारात फेकलेले मोजे पाहताच म्हणाली, कंटाळा लाग बाई या माणसाचा. वटपौर्णिमेबद्दल वडाची झाडं भयंकर संतापली आहेत. त्यांचे म्हणणं आहे, 7 जन्मी हाच नवरा पाहिजे तर नवऱ्याला बांधून ठेवा ना, आम्हाला का बांधून ठेवतात. बायको, नारी म्हणजे काय? नवरा, शक्ती. बायको, मग पुरुष म्हणजे? नवरा, शक्ती. ब्रेकिंग न्यूज. माहेरी गेलेले चक्रीवादळ येत्या 1 ते 2 दिवसात सासरच्या किनारपट्टीला येऊन धडकणार. सासरवाडीत भीतीचे वातावरण. सर्व सासू आणि नवऱ्याने सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा. सावधान राहा, स्वतःची काळजी घ्या. मुलगी. लग्नाआधी राणी असते, लग्नानंतर नवऱ्याच्या घरी ती लक्ष्मी बनते आणि मग तिकडे काम करून करून बाई बनते. अशी ती राणी लक्ष्मीबाई बनते. मग पतीला इंग्रज समजून त्याचं जगणं मुश्किल करते आणि मग ती पती इंग्रज नसून इंग्रजी घ्यायला सुरुवात. No, 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 no. काय मैत्रिणीनो, खरं ऐकी नाही. सोन्यावर आली बंदी, पेट्रोलवर आली बंदी, तरी टेन्शन घेऊ नका. मोदी साहेब, आम्ही सोडणार नाही माहेरची जायची एकही संधी. आकाशामध्ये ढग असे फिरत आहे, जसे काही लग्नात आलेल्या मुली. करणं धरणं तर काहीच नाही, फक्त इकडून तिकडून तिकडून इकडून मिरवणं. आनंद म्हणजे काय? बायकोच्या भावाला बघितल्यावर दाखवावा लागतो तो, आणि बायकोच्या बहिणीला बघितल्यावर लपवावा लागतो तो. पहिल्या काळात बाया भाकरी केल्या तर भली मोठी भाकरी फुगायची. आत्ता भाकरी नाही करणारीच फुगती. बायको, नारी म्हणजे काय? नवरा, शक्ती. बायको, मग पुरुष म्हणजे? नवरा, सहनशक्ती. बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांचे प्रशिक्षण चालू होते. सैनिकांना पॅराशूट उड्डाण कसे करायचे ते शिकवले जात होते. एका सैनिकाने सहजच एक शंका विचारली. आपण विमानातून उडी मारली आणि ऐनवेळी पॅराशूट उघडलेच नाही तर? कॅप्टन म्हणाला, काही नाही, आत्मघातकी हल्ला अशी त्या घटनेची नोंद डायरीत केली जाईल. Oh, no, 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 no. रॉबर्ट, बॉस, ये हमारे दुश्मन का आदमी है, इसके खून में बहुत गर्मी है. अजीत. रॉबर्ट, इसके खून में कोक मिला दो. रॉबर्ट, क्यों बॉस? अजीत, खून ठंडा हो जाएगा.
रॉबर्ट, बॉस हमारे गैंग में नए लड़के आए हैं। ये लड़के होशियार है लेकिन अभी तक बोल्ड नहीं बने हैं। अजित, इन लड़कों को इंडियन बॉलर्स के सामने खड़ा करवा दो। सिर्फ बोल्ड ही नहीं बल्कि क्लीन बोल्ड ही हो जाएंगे। तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.